लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जिल्हाभरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल। पतंग उडवणाऱ्यांना, लहान मुलांना मांजा विक्रेत्यांचे पत्ता विचारून गुन्हे दाखल करणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरात मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल। येत्या संक्रांतीच्या सणानिमित्त विक्री होत असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी धाडी टाकत गुन्हे दाखल केले आहेत। वैजापूर येथे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फारुख मोहम्मद शेख, राहणार दर्गा बेस, वैजापूर याच्याकडून बंदी असलेला नायलॉन चायनीज मांजा एकूण 3 प्लास्टिक चक्री व 1 लाकडी चक्री भरून विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 2600 रुपयांचा मुद्देमाल जवळ मिळून आला। यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात कलम 223 BNS व सह कलम 5 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सिल्लोड शहर येथे शेख मलिक शेख खालिक वय 32 वर्ष, राहणार 50 फूट, बायपास रोड, सिल्लोड यांच्याकडे बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजा 33 गठ्ठे एकूण किंमत 1000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विविध कलमां आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कन्नड शहरातील शिवनगर येथील शेख नासेर शेख कबीर हे बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 7640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात शेख नासेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बंदी असलेल्या चायनीज नायलॉन मांजाविषयी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी माहिती देताना सूचित केले आहे की आपले मुलं किंवा मित्र शासनाने बंदी घातलेली चायनीज नायलॉन मांजा वापरत असतील तर हा वापर थांबवावा, नसता हे वापर करताना कोणी आढळून आले तर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल। लहान मुलं जर याचा वापर करत असतील तर दुकानदार, पुरवठादार तसेच त्यांच्या पालकांना असे जे कोणी तपासात निष्पन्न होईल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पोलीस उपायुक्त म्हणाले। सदरील कारवाई वैजापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनंगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, संजय तांदळे, महिला पोलीस भंडारे, सिल्लोड येथे PSI महेश घुगे, कासिम शेख, सचिन राठोड, बलबीर सिंग बाहेर यांनी केले आहे। नमस्कार, मी रत्नाकर नवले, DCP क्राईम छत्रपती संभाजीनगर शहर। आज सर्व शहरवासियांना पोलीस विभागाच्या मार्फत, शहर पोलिसांच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की सध्या संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे। आपली मुलं किंवा आपले मित्र जर नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर कृपा करून हा वापर थांबवावा। नायलॉन मांजाच्या वापराला शहर पोलिसांच्या मार्फत तसेच कायद्यानं याच्यामध्ये बंदी आहे। अशा प्रकारचे कुठल्याही मांजाचा वापर करताना कोणी दिसल्यास पोलिसांच्या मार्फत सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये नॉन अवेलेबल सेक्शन लागतील ज्याच्यामध्ये जामीन लवकर होणार नाही आणि या चेनमध्ये जेही कोणी सहभागी असतील, म्हणजे तो विक्रेता असेल, तो पुरवठादार असेल, कोणी ट्रान्सपोर्ट आणला असेल किंवा याच्यामध्ये जाणीवपूर्वक लहान मुलांना या गोष्टीची माहिती नसते, परंतु माहिती असणाऱ्या माणसानं, त्याच्या पालकांनी जाणीवपूर्वक ह्या सर्व गोष्टीची जाणीव असताना जर या गोष्टी करून दिल्या असतील तर ज्याच्या या तपासामध्ये सहभाग निष्पन्न होईल त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कारण यामुळं एखाद्या निष्पाप व्यक्तीचा, पादचारी असेल, एखादा वाहनधारक असेल की एखादा प्रवासी असेल, या सर्व व्यक्तींच्या जीविताला हानी आणि इजा होऊ शकते। त्यामुळं आपण एक सजग नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारे मांजाचा वापर, नायलॉन मांजाचा वापर आपण आपल्या मुलांना करू देऊ नका। आपला समाज, आपला परिसर, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला मोहल्ला आपण अधिक सुरक्षित करूया, कारण या गोष्टीमुळं सर्व समाजाला, समाजातील सर्व लोकांना याच्यामध्ये त्रास होतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.